दयाचे हरिक वाटे देवा आई रेणुका मातेच्या वस्त्रवेणी मनसापुरी बाबांच्या असलेल्या समाधी स्थानाच्या असलेल्या पवित्र पावनभूमीमध्ये साधू संतांच्या असलेल्या पदस्पर्शाने आणि कृपाशोधाने पावन झालेली भूमी, या भूमीमधलं असणारे एक आदर्श शिल्पी कुटुंब कर्तव्य कर्म भक्तीच्या माध्यमातून धर्माची जोड जोडत असताना ज्यांना कलियुगातल्या 100 वर्षाच्या आयुष्य मर्यादेपैकी 21 वर्षाचं आयुष्य प्राप्त होतं, ज्यांनी एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रतिकूल कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर आत्मविश्वासाच्या ध्येयाच्या धाडसाच्या जिद्दीच्या माध्यमातून मिळालेल्या शिक्षणाचा आणि बुद्धिचातुर्याचा वापर करून ज्यांनी महाराष्ट्र पोलीस क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्य करत असताना एका छोट्याशा साध्या पदापासून तर त्या असलेल्या LCB पासून तर CID पर्यंत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करावा, आपल्या विचाराच्या माध्यमातून संस्काराच्या माध्यमातून 2 मुली असेल, 2 कन्या असेल, आपली धर्मपत्नी असेल, यांना एक सुसंस्कृत विचाराच्या माध्यमातून कुटुंब व्यवस्था घडवण्याचा प्रयत्न करावा। आजही या कालखंडामध्ये त्यांच्या अर्धांगिनी असणारी शक्तिस्वरूप त्यांची धर्मपत्नी असेल, त्यांची 2 विवाहित असणारी कार्यक्षम असणारी मुलं असेल, सुना असेल, 2 विवाहित असणाऱ्या मुली असेल, जावई असेल, नातवंड पतवंड सहित ज्यांनी या कलियुगामध्ये भरलं गोकुळ पाहण्याचा प्रयत्न करावा, असं शेळके कुटुंबामधलं असणारं एक आधारवड मार्गदर्शक श्रद्धास्थान आणि देवस्वरूप असणारे व्यक्तिमत्व, ज्यांचं 1 वर्षापूर्वी अल्पशा आजाराच्या माध्यमातून देहावसन व्हावं, ज्यांना हे लोकांची यात्रा सोडून परलोकामध्ये गेल्यानंतर हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे ऋण आहे त्यातलं सर्वश्रेष्ठ ऋण म्हणजे पितृण, आणि त्या पितृणामधलं असलेलं प्रथम पुण्यस्मरण तथा वरिष्ठ श्राद्ध श्रद्धेने केलं जातं, त्याचं नाव श्राद्ध। आणि म्हणून कुटुंबातल्या सर्वच घटकांच्या माध्यमातून त्यांचे बंधू असेल, पुतणे असेल, त्यांची मुलं असून आमच्या आईसाहेब असेल, या सर्वांच्याच माध्यमातून असलेल्या दादांच्या साहेबांच्या ऋणातून मुक्तता प्राप्त करण्यासाठी केलेल्या कार्यक्रमाचा या आयोजनाच्या निमित्ताने असलेली वैकुंठवासी तुकाराम माझी शेळके साहेबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असलेली नैमित्तिक कीर्तनाची सेवा, कीर्तन सेवेसाठी निवडलेला बंद महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे महामेरू विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भक्तिप्रेमाच्या वैराग्याच्या त्यागाच्या माध्यमातून अखंडपणे त्या भगवान परमात्म्याशी भक्तीचं गुणगान गायल्यानंतर 84 लाखोनी भोगून मिळालेला जो मृत्यूलोकातला मानवदेह, हा मानवदेह सर्वश्रेष्ठ आहे। पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू यातून मुक्तता प्राप्त करून या मानवी त्याला भगवंतापर्यंत पोहोचता येतं, पण त्याच्यासाठी त्याला आपल्या जीवनामध्ये हित कशामध्ये आहे याचं वर्णन करणारा 4 अभंग आजच्या प्रासंगिक कीर्तन सेवेसाठी निवडला। की कथा सुनाने दर्शन दिलाने वाले तुमको लाखो प्रणाम। भगवान परमात्माच्या भक्तीचं गुणगान करणारे, भगवंताचं दर्शन घेणारे, भगवंताची प्राप्ती करणारे, भगवंताच्या संत यांच्या चरणाला प्रणाम। याचाच अर्थ श्री संतांच्या माता दंडवत म्हणून त्या जगन्नेता पुण्येश्वर परमात्मा रुक्मिणी माता भगवत राधाराणी श्याम सुंदराच्या देव भक्तांच्या आई रेणुका मातेच्या चरणाला वंदन करत असताना ज्या साहेबांचा असणार त्या ठिकाणी पुण्यस्मरण आहे, ज्यांच्या नावामध्ये राम आहे, ज्यांच्या नावात राम आहे, तो
तो नुसताच राम नाही, तू का राम नाही अशा साहेबांच्या तुकाराम तुकाराम जेव्हा आपल्या नावाच्या असलेल्या नावाला आपण साजेल असं कार्य आणि कर्म करतो, साजेल असं कार्य कर्म करतो. आता नावाकडे जायचं नाही मला, काहीच नाव असतं आणि पुढेही जा काहीतरी, सगळेच आणि तसे नसतात. विठाला विठाला ज्यांचं नावात तुकाराम आणि ज्यांनी नावाला साजेल असं कार्य आणि कर्म करून आपल्या आई वडिलांच्या नावाला साजेल असं कर्म करत असताना मुलाची कर्तव्याची भूमिका पार पाडावा अशा कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा विडाला. विश्वामध्ये क्रतायुग झालं, विश्वामध्ये त्रेतायुग झालं, विश्वामध्ये द्वापारयुग झालं आणि आता ज्या युगामध्ये आम्ही जीवन जगतो या युगाचं नाव जर काय असेल तर कलियुग आहे. कलियुगातल्या आयुष्य मर्यादेचं वर्णन करताना संत म्हणतात शतगणी त्या रात्र काय बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पायला. या मृत्यूलोकामधलं आयुष्य अल्प 100 वर्षाचं आहे, बालत्व आहे, पीडा आहे, रोग आहे, क्षय आहे, म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य या कलियुगामध्ये आहे. पण 100 वर्षाच्या आयुष्य मर्यादेपैकी साहेबांना 81 वर्षाचं आयुष्य प्राप्त व्हावा याला पहिलं कारण पूर्व प्रारब्ध, पूर्व संचित, पूर्व भोग. दुसरं कारण उतार वयातल्या व्यक्तिमत्वाला कौटुंबिक स्वास्थ्य कसा आहे, त्या व्यक्तिमत्वाशी आपुलकी प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या माध्यमातून आपण कसं त्या व्यक्तिमत्वाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तिमत्वाच्या आवडीनिवडी कशा पूर्ण करतो आणि त्या व्यक्तीला प्रसन्न ठेवून त्या व्यक्तीच्या सहवासात राहून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण जर महत्वाचं जर कुठलं असेल तर कलियुगातलं तुमचा आरोग्य आणि आयुर्मान, त्याला कारण जर कोण असेल तर युक्त आहार इंद्रियासी सार. युक्त आहार आज कलियुगामधला गेला. विहाराचं तर बोलायचंच नाही. निद्रा मोबाईलनी माणसाची कुठे गेली ते माहीतच नाही. आहार विहार नियम इंद्रियासी सार. आता नियम राहिलाच नाही. कधी खातो, काय खातो, सही झोपतो, कधी उठतो आणि उठल्या उठल्या मोबाईलचं दर्शन घेतो. आता कलियुगामध्ये वर्तमान परिस्थिती पाहिलं तर 12 वर्षाच्या मुलाला अटॅक येतो. 14-15 वर्षाच्या मुलाला कुठल्या प्रकारचं व्यसन नसताना रक्ताचा कॅन्सर होतो, हाडाचा कॅन्सर होतो. 17-18 वर्षाच्या मुलाला, मुलीला, स्त्रीला पॅरलेसारखा अटॅक येतो. या सगळ्याचं कारण जर का आमच्या आहारातला बदल आहे. म्हणून संतांनी जाणीव करून दिली की कलियुगामध्ये तुम्हाला चांगलं आरोग्य प्राप्त करायचं असेल, आयुर्मान प्राप्त करायचं असेल तर युक्त आहार विहार. महाराज काय तुम्ही सांगता, ज्या वेळेला आमच्या तुकाराम बाबांचा जन्म झाला त्यावेळेची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाकीची होती हो. राहायला घर नव्हतं, खायला अन्न नव्हतं, अंगावर घालायला वस्त्र नव्हती, हे काहीच नव्हतं. आता एवढं काय आहे का काय खावा याची चिंता आहे.
पंढरपूरच्या पायी वारीला जर वारकरी नांदूर शिंगोट्यावरून निघाला तर त्याचं जातानी वजन करावं आणि येतानी करावा तो 2 किलो भोपळ्यावानी फुगल्याशिवाय भाग सोडा. आता काय खावा म्हणजे किती खावा अशी परिस्थिती आहे. पण किती जरी खाल्लं तर खाऊन पचत नाही ही सुद्धा दुसरी परिस्थिती. याचं कारण आहे आजच्या आमच्या अन्नामध्ये केमिकल आलं, बाकीच्या नको त्या गोष्टी आल्या. पूर्वी काहीच नव्हतं पण ते निरोगी होतं, ते शरीराला पोषक होतं, ते आरोग्याशी योग्य होतं. आता खायला भरपूर मिळायला लागलं पण सगळ्यामधून या शरीरामध्ये स्लो पॉइझन जायला लागलं आणि ते आमच्या दुःखाला आणि आजाराला कारणीभूत ठरू लागलं. विटायला कलियुगातला आयुर्मान आरोग्य याचा विचार केला तर याच कलियुगामध्ये मरणी अशी गोष्ट आहे की ती कधी कुठल्या वेळेला कशी आहे ते सांगता येणार नाही. ही मन मुसाफिर निकलना पडेगा, आया कुटी का घर खाली करना पडेगा. आएगी नोटी जमानत न होगी, पल्लों में गैर कुछ अमानत न होगी. वो करके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी घर खाली करना पड़ेगा. ही तर मृत्यूची नोटीस आली तर जमानत नाही, वशिला नाही, कुणाचंच काही चालत नाही. त्याचंच नाव जर कुठलं असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे. विठाला मस्तकावरती काळ थैमान घालून आहे तो काळ एकदा त्याच्या मनामध्ये आलं का या ध्याना उचलायचं, तो उचलल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशी गोष्ट आहे की ती या विश्वातलं त्रिमान सत्य असल्यामुळं ज्ञानोबराय वर्णन करतात. उपजय देना असे ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे कर्ममरणाचं घटनाचक्र जीवात्मा जन्माला येणारे, मृत्यूच्या माध्यमातून जाणारे, नवे नवे तर त्याला जावाच लागणारे. असं म्हटलं तर चंद्र ते चंद्रिका, ते अंबिका, संत ते विवेका. सगळ्यांनी सूर्याचा सूर्योदय, सूर्याचा अस्त, नदीचा उगम, नदीची सांगता, त्याप्रमाणे मृत्यूलोकात मानवीयाचा जन्म आणि मानवीयाचा मृत्यूच्या माध्यमातून शेवट हा ठरलेला आहे. म्हणून या जगातील त्रिमान सत्तर कुठला असेल तर मृत्यू आहे. म्हणून संतांनी जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. आजा मेला पंजा गेला आपलाही नंबर लागणार. म्हणून माणूस कुठल्या जातीत जन्माला आल्याला महत्व नाही, कुठल्या कुळात जन्माला आल्याला महत्व नाही, कुठल्या धर्मात जन्माला आल्याला महत्व नाही, कुठल्या वंशात जन्माला आल्याला महत्व नाही, तो स्त्री आहे का पुरुष आहे याला महत्व नाही, तो रंगाने रूपाने किती देखणा याला महत्व नाही, त्याच्याकडे वैभव संपत्ती नावलौकिक किती आहे याला महत्व नाही. येथे न चलेगा
हे सगळं एक दिवस संपणार आहे. तुमचं गोरेपण हे सुद्धा संपणार आहे. आता किती संपणार आहे हे मी फक्त 28 तारखेची आठवण करून देतो. कळलं? मागच्या महिन्यात जात नाही ते विषय. सत्ता, संपत्ती, वैभव, नाव, लौकिक प्रतिष्ठा हे सगळं एक दिवस संपणार आहे. काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मस्तकावर थैमान आणि म्हणून आपल्या जातीला कोणाला वंशाला महत्व आहे, राजकारणातल्या समाजकारणातल्या अध्यात्माच्या पदाला महत्व आहे. महत्व जर कशाला असेल तर कार्याला आणि कर्माला. कार्य आणि कर्म जेव्हा चांगलं असतं तेव्हा तुकोबराय म्हणतात उत्तमची उरे फिरती. उत्तम चोरे कीर्ती म्हणजे उत्तम प्रकारची कीर्ती आहे रमण्यासाठी कार्य आणि कार्य आणि कर्म श्रेष्ठ आहे. कार्य आणि कर्म माणसाने माणूस म्हणून जगलं पाहिजे. हे वाक्य महत्त्वाचं. माणसाने माणूस म्हणून जगलं पाहिजे. आज समाजामध्ये 3 प्रकारची माणसं. काही माणसं काही माणसं माणसासारखी चालतात, बोलतात, वागतात, पण ती माणसातली नसतात. आणि काही माणसं माणूस जगाला प्रेम अर्पावे. जगी जे धीरनाती पतित, जगी जे धीरणा पद दलित, तया जाऊन उठवावे. जगाला प्रेम अर्पावे वैकुंठवासी. तुकाराम साहेबांनी आपलं जीवन जगत असताना ज्या क्षेत्रात मी कार्य करतो त्या क्षेत्रात मी जबाबदारी पूर्ण करत असताना माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या जवळचे, माझ्या नात्या गोत्यातले, पाहुण्या रावण्यातले, मित्र परिवारातले सुद्धा असणारे माझे नातेवाईक या क्षेत्रात यावा. त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपलं कार्य करावा आणि त्यांच्या कुटुंबाला साजेल असा नावलौकिक करावा. साहेब मोठे जरी स्वतः झाले असेल तर साहेबांनी इतरांना मोठं केलं. हे मोठ्या माणसाचं ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती जावा. एक वाक्य मला इथं आठवलं. सर्व संतांचे असलेले अभंग रचना पहा, काव्य रचना पहा. नवनात्माला सगळीकडं आईला मोठं प्राधान्य, सगळीकडे आईला मोठं प्राधान्य, पण वडिलांना कमी प्राधान्य. याचं उत्तर शोधलं मी.
जो माणूस मोठा असतो ना, जो माणूस मोठा असतो ना, तो इतका मोठा असतो, इतका मोठा असतो तर तो आपलं मोठेपण कधीच कोणाला सांगत नसतो, पण तो इतरांना मोठा करतो. तो म्हणजे आपल्या घरातला बाप असतो, तो देव असतो, तो आपल्या घरातला कार्य आणि कर्म हे श्रेष्ठ लागतं. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन नाती पदित, जगी जे दीन ना पददलित तयाला होऊन मोठे व्हावे, जगाला प्रेम अर्पावे. एवढं प्रेम साहेबांनी समाजावर केलं, एवढं प्रेम नातेवरती केलं, एवढं प्रेम कुटुंबावरती केलं. पण एक वाक्य जातात आठवतोय, एक वाक्य जातात मला आठवलं म्हणून सांगतो. पण पोलीस म्हटलं की लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन मान्य केला कसा असतो, वेगळाच असतो. नक्की ना, नक्की ना, हे मान्य केलं. पोलीस असा, पोलीस तसा. आता मी पण 1993 साली यासारखीच भरती झालो. पण मला घरचे म्हटले अजिबात तिकडे जायचं नाही, आम्ही सांभाळतो तुला. वडील म्हणले मी सांभाळतो तुला, तिकडं जायचं नाही. पण ते स्वप्न आमच्या छोट्या बंधूंनी पूर्ण केलं. माझे मामा कमिशनर आहे, माझे मामा कमिशनर आहे, माझे छोटे बंधू पोलीस क्षेत्रात आहे बरं का साहेब. पण मी इकडे याचं कारण मला साहेबांच्या पुण्यस्मरणाला कीर्तनाला यायचं होतं. हे सुद्धा माझं कुठलं तरी साहेबांचं शेळके कुटुंबाचं माझं पूर्व रिलेशनचा संबंध आहे. विधान आपलं कार्य आणि कर्म श्रेष्ठ, मानवता धर्म सर्वश्रेष्ठ. साहेबांचं जीवन, साधं असलेल्या पोलीस क्षेत्रामध्ये कार्य करावं. नंतर LCB मध्ये, नंतर CID मध्ये त्यांनी कितीतरी असलेल्या 40 पेक्षा जास्त असलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करून स्वतःच्या कार्य आणि कर्माच्या माध्यमातून पोलीस क्षेत्रामध्ये त्यांचा असलेला नावलौकिक करावा. त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना सगळेजण CID बाबा म्हणत होते. आपल्या पाठीमाग, आपल्या कार्यामाग एखादी पदवी लागत नसताना ती पदवी फुकट लागत नाही, त्याला कार्य आणि कर्म लागतं. विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांना जगद्गुरु स्थानापर्यंत जाण्यासाठी तुकोबारायांचं कार्य आणि कर्म असेल. कार्य आणि कर्म जेव्हा श्रेष्ठ असतं त्याला ती कीर्ती आदर राहत असते. तो नावलौकिक समाजामध्ये होत असतो. आणि तो नावलौकिक वैकुंठवासी तुकाराम साहेबांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या कार्याच्या आणि कर्माच्या माध्यमातून 39 वर्षाची सर्व्हिस केल्यानंतर जेव्हा या भूमीमध्ये पुन्हा यावा, तेव्हा काळ्याई हेच माझं जीवन आहे, काळ्याई हेच माझं सर्वस्व आहे. आणि काळ्याईवरती प्रेम करण्याचा प्रयास आणि प्रयत्न करत असताना त्याचबरोबर आपली मुलं, आपली सुना, आपली धर्मपत्नी, आपले भाऊ, आपले पुतणे या सर्वांना असलेल्या त्या ठिकाणी असलेल्या वटवृक्षाखाली आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न करणारे या देवस्वरूप असणारे व्यक्तिमत्व की ज्यांनी फक्त पोलीस क्षेत्रच नव्हे, कुटुंबातले आज नातेबंध वगैरे पाहिले तर IT मध्ये, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, बांधकाम व्यवसायामध्ये या सगळ्याचं एकच कारण, बाबळीच्या झाडाला सफरचंद येत. सगळ्याच उगम स्थान जर कोण असेल तो वैकुंठवासी तुकाराम साहेब ज्ञानोबराय म्हणतात त्याचा वेळू घे. संस्काराचं बीजारोपण केलं. आज त्यांची मुलं, त्यांच्या सुना, त्यांचे नातवंड, त्यांच्या कन्या, त्यांचे जावाई हे उच्च शिक्षित आहे, उच्च पदावर कार्य करत आहे. या सगळ्याचं मूळ जर कोण असेल त्या कुटुंबातल्या साहेबांचं योगदान आहे. अशा साहेबांना आज 1 वर्षानंतर त्यांच्या स्मृती आठवणीला उजाळा. आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये ऋण जे आहे त्या ऋणाच्या माध्यमातून ऋणमुक्तता होण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन साहेबांचं अजून एक जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वृक्षवल्ली आम्हा
साहेबांनी रिटायरमेंट नंतर गाड्याची सेवा करावा. आपल्या घराच्या आजूबाजूला 100 पेक्षा जास्त वन औषधी त्या ठिकाणी वनस्पती झाडं लावण्याचा फुलं लावण्याचा प्रयास आणि प्रयत्न करावा. याचं कारण आहे झाड नाही, बऱ्याच झाडांना त्या झाडातलं अजून काही मी पटवून देतो. नारायण महाराज झाड निर्जीव आहे का सजीव? निर्जीव ना? बरोबर. मला माहित होतं, मी गिऱ्हाईक पाहून बरोबर प्रश्न विचारला. तर झाड निर्जीव आहे असं म्हणतात तर विश्वसंत जगद्गुरु तुकोबरा यांच्या सदैव वैकुंठ गमनाला आजही या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये नांदुरकीचं झाड हलतं की नाही? बोला, झाड सजीव आहे का निर्जीव? तो कार्यक्रम त्यांनी पाहिला. इकडं बाकीत असेल ना त्या मी सांगतो पुढं सांगतो असतं. मला मागच्याच आठवड्यात आठवून गेलं. एकदा मी इथं कुठेतरी माळेवाडी का काही ते कीर्तन घेतलं, बरोबर ना? तुम्ही होते ना? तुम्ही ते इकडलं झऱ्याचा तो काहीतरी तो गायक ते कुठेतरी केलं. ते म्हटलं काला करायचा का बीज करायची? म्हटले दोन्ही करा. मला आठवते. आता मी अध्यात्म सांगतो, सायन्स सांगतो. जगदीशचंद्र बोस, सुभाषचंद्र बोस नाही, जगदीशचंद्र बोस नावाच्या सायंटिस्टने हा शोध लावलाय की झाड हे सजीव निर्जीव नसून सजीव आहे. आता काही स्वामी समर्थाचे भक्त आपल्या इकडे तो मोठा प्रस्त झालाय, पण पूर्वी एक 20-25 वर्षापूर्वी जर अक्कलकोटच्या मूळ स्थानावर जर गेलं तर तिथे एक मोठं वटवृक्षाचं झाड होतं. बरोबर, त्या वटवृक्षाच्या झाडाच्या जवळ गेलं एक छोटा कोणारा होता आणि त्या कोणाऱ्याला कान लावला. पास मान्य आहे म्हणजे तुम्हाला, म्हणजे मी इथून सांगतोय, खोटं सांगा. कान लावला तर त्या झाडाच्या मुळातून कशाचा आवाज यायचा? श्री स्वामी सत्यवर इथून सांगतोय. पुरावा इथं 25 वर्ष. आता ते डेव्हलप झालं, त्याला कंपाऊंड वगैरे टाकलं तिथं. मग मला सांगा, झाड सजीव आहे का निर्जीव आहे? अरे सजीव आहे का निर्जीव आहे? त्याला हे पटत नसत तर पुढे जाऊन सांगतो. भगवान प्रभू रामचंद्राची पत्नी सीता माता हिला जेव्हा पळून नेलं तेव्हा राम जंगलामध्ये कोणाला विचारित होते? मान्य आहे ना? कोणाला विचारत होते? झाडांना. हेही पटत नसेल तर जाते बाहेराला, जाते बाहेराला, विठू माऊलीला जाते भेटाया. Thank you.
का साहेबांनी पोलीस क्षेत्रात काम केलं, काळ्या आईची सेवा केली, कशावर प्रेम केलं? झाडाजोड. माझा मुद्दा आहे, झाड निर्जीव नाही, झाड सजीव आहे. आणि याच्या पलीकडे जातो. अजून रावणाकडे एक बाग होती, त्या बागेचं नाव अशोक वाटिका. वालीकडे एक बाग होती, त्या बागेचं नाव किष्किंधा. बरं, रावणाची वैचारिकता समाजाच्या दृष्टीने चांगली होती का वाईट? बोला की वाईट. वाली सुग्रीवाचा भाऊ, वालीची वाईट. कशी होती वृत्ती? वाईट. वाईट जरी होते तर अशोक वाटिकेमध्ये 20,000 असणार सैन्य त्या अशोक वाटिकेच्या रावणातल्या बागेचं रक्षण करायला. आणि वालीच्याही बागेचं रक्षण करण्यासाठी सैन्य आहे. म्हणजे माणसाची वैचारिकता जरी वेगळ्या विचाराची असली तर त्या वृक्षामध्ये देव आहे, वृक्ष सजीव आहे आणि वृक्षांच्या सहवासात राहून आपल्या आनंद प्राप्त होतं, आरोग्य प्राप्त होतं. हा दृष्टिकोन साहेबांनी कुटुंबालाही शिकवला आणि इतरांनाही सांगावा. विठाल म्हणून अशा साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा माझा दुसरा मुद्दा संपवतो. ज्या आई वडिलांनी जन्माला घातलं त्या आई वडिलांच्या जन्माला घातल्यानंतर एक मुलाची कर्तव्याची भूमिका पार पाडत असताना आई वडिलांच्या नावाला साजेल असं कार्यकर्म करून साहेबांचं 1 वर्षापूर्वी द्यावंच. दुसरं नातं पुरुषाच्या जीवनातलं महत्वाचं असतं, ते जर कुठलं असत तर ते भावाचं आहे. बहीण भावंडांच्या संगतीतला भाऊ आहे. ज्या वेळेला ज्या क्षणाला असलेल्या आपल्या आईवडिलांचं निधन होतं आणि आपला कर्तव्यगार भाऊ छोटा असू द्या मोठा असू द्या, तो जेव्हा त्या बहिणी पाहतात ना त्यावेळी त्या बहिणी एकच विचार करतायत, आमचा जन्म देणारा बाप गेला, आमची जन्म देणारी संगोपन करणारी आई गेली, पण आमचा खरा पाठीराखा जर कोण असेल ना तर आमचा रक्ताच्या नात्यातला भाऊ आहे. आज साहेबांच्या रूपानं बहिणींच्या रूपातला तो भाऊ काळाच्या. आम्ही बोलता बोलता म्हणत असतो एका बोटाला जर लागला तर त्याच्या वेदना दुसऱ्या बोटाला होतात. हे नातं बहीण भावाचं आहे आणि हेच नातं भावा भावाचं आहे. हे कथा कीर्तन प्रवचन मनोरंजन म्हणून ऐकू नका हो. वर्तमान परिस्थितीतली वैचारिकता बदलण्यासाठी टर्निंग पॉईंट नियमानुसार परिवर्तनासाठी अध्यात्माने वर्तमान याच्यासाठी कीर्तन ऐका. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल राहिलंय का नाही मला माहित नाही, पण भावाभावाचं प्रेम आहे. आदर्श कुटुंब व्यवस्था, आदर्श कुटुंबातली असलेली माणसं, आदर्श कुटुंबातली मुलं आणि त्या कुटुंबाच्या समाजामध्ये आदर्श तेव्हा गोठला तो विनायक दादा ज्या वेळेला त्या कुटुंबातली असलेली वैचारिकता असते, आपुलकी असतो, जे असलं प्रेम असतं, जीवन असतं. म्हणून तर असं म्हणावं लागतंय, जिस घर में इकट्ठा भोजन है, जिस घर में इकट्ठा भजन है, वो घर नहीं वो भगवान का मंदिर है. घर नहीं वो भगवान का मंदिर है. मंदिर बनवण्यासाठी तिथे विचार पाहिजे, आपुलकी पाहिजे, प्रेम पाहिजे, संस्कार पाहिजे. थोडं रामायणाकडे जाऊया. रामायणामध्ये भावाभावाचं प्रेम सांगतो. आज गरज हे सांगायची. राम वनवासाला निघाले, आईसाहेब सीतामाता लक्ष्मणजी निघाले, पूर्ण अयोध्यावासी अयोध्येमधून गंगा तटापर्यंत आले. गंगा तटावरून नावेमध्ये बसून भगवान प्रभू रामचंद्र पलीकडं चित्रकूट पर्वताकडे निघाले. ज्यावेळेला चित्रकूट पर्वताकडे निघाले त्यावेळेला गंगेच्या पलीकडल्या बाजूला ऋषीमुनी वगैरे वनदेवी सहित सर्वजण त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामातेच्या असलेल्या भेटीसाठी आले होते. सर्वांनी त्या ठिकाणी असलेल्या भगवंताचा आदर तिथे केला. भगवंत निघाले. भगवंत त्या पाऊल वाटेने त्या असलेल्या दगडगोट्यामधून झाडा झुडपामधून त्या ठिकाणी ऋषीमुनींच्या समवेत त्या वनदेवीच्या समवेत त्या असलेल्या चित्रकूट पर्वताच्या असलेल्या तपोभूमीमध्ये पोचले. सगळं केली होती. साधू संतांचा सहवास होता, सत्संग होता, सगळं काही आनंदी आनंद होता. पण भगवान प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्यावर एक दुःख होतं. एक दिवस ते दुःख लक्ष्मणाने पाहिलं आणि एकांतामध्ये लक्ष्मणजी भगवंताकडे जातात आणि विचारतात, दादा काय झालं, दादा काय झालं, तुमचा चेहरा दुःखी दिसतो, या दुःखी असलेल्या चेहऱ्याला कारण काय? ऐका जरा कानूनच करू, त्या दुःखी असलेल्या चेहऱ्याला कारण काय? तर राम सांगतात त्या दुःखाचं एकच कारण आहे,
ते म्हणजे आपण आनंदाने वनवासाला निघा. आणि काही मातेने मला वनवास सांगितला, मला आनंद वाटला, मी आनंदाने वनवासाला निघालो. तुम्ही माझ्या बरोबर आलात. मी राजा दशरथाचं कौशल्य सुमित्रा मातेचं दर्शन घेतलं, आई कैकेचं घेतलं. पण आई कैकी त्यावेळेला खूप रडत होती. पुढे वेळ मिळाला तर सांगेल मी. आनंदाने निघालो आपण. पण जेव्हा आपण अयोध्येमधून निघालो तेव्हा सगळेजण होते. लक्ष्मणा, त्यावेळेला माझ्यावर नितांत प्रेम करणारा माझा भरत अयोध्येमध्ये नव्हता. माझ्यावर नितांत प्रेम करणारा माझा असलेला भरत अयोध्येमध्ये नव्हता. लक्ष्मणजी म्हणतात, कोण भरत? त्या कैकेयीचा मुलगा. त्याला लक्ष्मणजीला प्रोग्रामचंद्र सांगतायत, लक्ष्मणा शांत राहा. अरे कैकेयी मातेचं मोठेपण, कैकेयी मातेची उदारता, एक वाक्य सांगतो. एक आदर्श मुलगा, एक आदर्श संतती जन्माला येण्यासाठी मातृशुद्धी लागते, पितृशुद्धी लागते, वंशशुद्धी लागते, कुळ शुद्धी लागते, अन्न शुद्धी लागते आणि सर्वात महत्वाचं गर्भ शुद्धी लागते. आणि तुकाराम साहेबांसारखा एक मुलगा ज्या आईने जन्माला घातला ती माता धन्य आहे दादा. माता नारायण त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार. लक्ष्मणा, आई कैकेयीला वाईट म्हणू नको. जर ती वाईट असती तर तिच्या उदरामधून एक साधू जन्माला आला नसता. कैकेयी जर वाईट असती ना तर भरत हा राम भक्त म्हणून जन्माला आला नसता. ती वाईट नाही. इथं ऋषीमुनींचा सहवास आहे, सगळा सत्संग आहे, सगळा आनंद आहे. वनवासाला मी आनंदाने निघालो. आता तुम्ही मला महाराज एक कसं काय ग्रंथ भांडार खूप मोठे, मला शेवटपण आज एक वेगळं काहीतरी सांगून जायचंय मला. जेव्हा राम कैकेयी मातेच्या दर्शनाला येतात ना तेव्हा कैकेयी माता आकांत करत असते, रडत असते. आणि रडत असताना ती कैकेयी माता तिच्या दर्शनासाठी राम जातात. कैकेयी मागे मागे 4 पावलं घेतात, सरकते. त्या पापिनीच्या पाया पडू नकोस आई, तू पापिनी नाही ग. जबाबदारीने एक वाक्य बोलतोय, लक्षपूर्वक काही काय रेणुका मातेच्या साक्षीने नारदाच्या गादीवरून, आई तू पापिनी नाही. आई तुला मी फसवलंय. ऐकताय का तुम्ही? तुला मी फसवलंय. आई तुझं माझ्यावर एवढं प्रेम एवढं प्रेम एवढं प्रेम, त्या प्रेमामध्ये मी तुला एक दिवस गोड बोलून फसवलं. माझ्या बालवयामध्ये मी तुझ्याकडून असलेला आशीर्वाद घेतलाय, शपथ घेतलेली आहे की माझ्या तारुण्यामध्ये माझ्यासाठी हे पुढचं सगळं तू करायचंय. एवढं धाडस नाही करणार कुणी सांगायला.
तूच वचन घेतले नाही, मग मीच वचन घेतले ना, मग मी दोषी आहे. नाही, हे सगळं करताना तू खूप भोळी आहेस ग. राम म्हणतायत तू भोळी आहेस. कसं काय? अगं आई, माझा छोटा भाऊ भरत आहे ना, माझा छोटा भाऊ भरत आहे ना, तो छोटा आहे म्हणून त्याला भरताला, माझ्या भरताला अयोध्येचं छोटं राज्य दिलं. हा राम तुझा मोठा आहे ना, म्हणून या रामाला 14 वर्षाचं वनाचे राज्य दिलं. बाबा भरत अयोध्येमध्ये नव्हता, मला त्याची पाठवून राम फक्त एक साधू आहे. दादा द्या की विसरण्यास लक्ष. तो दिवस नवून जातो. प्रभू रामचंद्र त्याच्या मंडपाच्या बाहेरचे कार्यकर्ते एक दिवस पुन्हा भगवंत एकांतात. ज्या वनदेवीने त्या चित्रकूट पर्वतवर मार्ग भगवंताला सांगितला ना, त्या वनदेवीला देवाने बोलवलं आणि जगाचा जगन्नेता त्या वनदेवीच्या पुढे हात जोडतोय. देवी, माझे काम कशी बोलत असो. गंगा तटावरून मी या असलेल्या आश्रमापर्यंत ज्या मार्गाने आलोय ना, तो मार्ग तो स्वच्छ कर, निर्मळ कर. वनदेवी म्हटली, का बरं स्वामी, तुम्ही आलात, आता कोण येणार? कोण नाही, माझा भरत त्या रस्त्याने येणार. माझं मन सांगतंय तो जेव्हा कधी अयोध्येत येईल आणि अयोध्येत आल्यानंतर त्याला कळेल माझा दादा नाही, तो क्षणासाठी सुद्धा त्या अयोध्येमध्ये थांबणार नाही, तो माझा शोध घेत येईल. गंगा तटापर्यंत येईल, नाव्यामध्ये बसल, नाव्यातून पलीकडे येईल. पण या मार्गाने माझा दादा अनवाणी पायाने गेलाय ना, मग तो देखील अनवाणी पायानेच येईल. तो माझा दादा अनवाणी पायानेच येईल. तो या मार्गाने येत असताना त्याच्या पायाला दगडगोटे त्या ठिकाणी असलेले टोचले जाते. तो या मार्गाने येत असताना त्याच्या अंगाला त्या ठिकाणी असलेल्या फांद्या वगैरे झाडं झुडपं ओळखली जाते. वनदेवीने गालात हसावा आणि भगवंताकडे कोण म्हणत, तुमचा भाऊ एवढा नाजूक आहे. राम म्हणतात, तो नाजूक नाही, त्याचं हृदय हे वज्रासारखं कठीण आहे. मग तुम्ही याचा विचार का करता? आई साहेब आले, लक्ष्मणबाई आले, तुम्ही आले, तुमच्या पायाला दगडगोटे टोचले गेले, पायाला वेदनाला फोड आले, रक्त बंबाळ झालं, अंगावरती ते काटेरी असले झुडप ओरखडले गेले. मग भारतासाठी का तो नाजूक नाही म्हणताना तिथे भावाचं प्रेम आहे का दादा नुकसान उंच करून. तेव्हा राम सांगतात, वनदेवी, त्याचं माझ्यावर नितांत प्रेम आहे, त्याचं माझ्यावर नितांत प्रेम आहे. तो माझ्या भेटीसाठी येताना तो भावना विवश झालेला असेल, मला भेटीसाठी तो विहोर झालेला असेल. पण जेव्हा तो या मार्गाने येईल, तर दगडगोट्यामधून येईल, झाडा झुडपातून येईल, दर्या खोऱ्यातून येईल, तो मला भेटेल. पण मला भेटल्यानंतर त्या भेटण्याच्या आनंदापेक्षा त्याला सगळ्यात जास्त दुःख होईल. ते दुःख या गोष्टीचं, ज्या रस्त्याने मी आलोय त्या रस्त्याने मला येताना जर एवढ्या वेदना झाल्या असेल, तर माझ्या दादाला किती वेदना झाल्या असतील, किती वेदना झाल्या असेल. मला दुःख झालं तरी चालेल, पण माझ्या भावाला होऊ नये हा विचार जर कोण शिकवते, माझ्या रामायणातला राम शिकवते ना, राम शिकवते. साहेबांच्या रूपाने या कुटुंबातलं भावाचं नातं संपलं. तिसरं नातं पुरुषाच्या जीवनात आमच्या मावशींबरोबर ब्रह्मचारी आश्रमातून ग्रस्त आश्रमामध्ये पदार्पण केलं. पोली क्षेत्राच्या व्यक्तीबरोबर असलेलं प्रपंच करणं सोपं नाहीये, पण माझ्या आई साहेबांनी ती असली कर्तव्याची भूमिका एकदम पार पाडावं. दादांच्या माध्यमातून 2 मुलं 2 कन्यांना जन्माला घालून साहेबांनी एक बापाची भूमिका पार पडली. बाप वैराग्याचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे. पडद्याच्या पाठीमागे राहून, अंधारामध्ये राहून दुःख यातना सहन करून येईल त्या प्रसंगाला सामोरं जाऊन माझा मुलगा घडला पाहिजे, ज्ञानवान गुणवान बनला पाहिजे, कीर्तिमान बनला पाहिजे, माझ्या मुलाचा भरला प्रपंच मी माझ्या डोळ्यांनी पाहिला पाहिजे. याच्यासाठी अहोरात्र विचार करतो ना दादा. त्याचा बाप असतं, पिता असतं, वडील असतं. दादा गरीबातला गरीब बाप असं त्या जेव्हा मुलगी तारुण्यात येते ना, तर तो बाप विचार करतो, ही मुलगी माझ्या खांद्यावरून ओझ आहे, आणि म्हणून माझ्या प्रपंचामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या पत्नीच्या जीवनामध्ये आम्हा दोघा उभं येताना पण ती पत्नीला किती दुःख, किती संकट भोगावं
मला महत्व नाही, पण माझी लेक श्रीमंताच्या घरातली सून झाली पाहिजे हा विचार करणार आपल्या घरातला देव जर कोण असेल ना दादांनो, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव पिता आहे, त्याचं नाव वडील. बाप कर जोडी लेकराची होडी. आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी समाजासमोर हात जोडतो, ताट मानेल तुला दादा पुसतो. माझ्या कुटुंबासाठी हिताचा जर विचार केला तर काहींना देह मिळाला पण कळाला नाही. अजून वेळ तुम्ही एवढी गाडी केली, शेवट येणार आहे कीर्तन संपूर्ण. फाउंडेशनच चाललंय, 12-1 मिनिटं बाकी. दोन 4 मिनिटं इकडल्या तिकडल्या गप्पा मारल्यात का? बाप कर जोडी लेकराची 4 नाती. आता एक महत्वाचं ऋण देवाला हे ऋण साधून आहे, ऋण भगवत भक्ताला आहे, ऋण तुमच्या माझ्याशी प्रत्येकाला आहे. आता पुढची देवाला अवतार घेण्यासाठी धर्मरक्षा वया यदा यदा सत्ता नाही. आता संत अवतार घेतात जगताच्या कल्याणासाठी. आता तुमचा माझा जन्म जर विचार केला तर
देवाच्या दरबारात चित्रकूटाच्या माध्यमातून तुमचा सगळा हिशोब तिथं होणार. सकाळी 2 पार्ट्या पाडल्या ते इथं आनंद आहे, तो तिथं होणार. पाप करूने पापी म्हणणे देवाला सारं करते र आणि मग एकदा तुमचा हिशोब बरोबर होतोय र. मग तू सप्ता गावात होता, कीर्तनाला आलाच नाही, मागच बसलाच, पहिल्याच पंक्तीला गेला, जेवणा निघून गेला. या कीर्तनकाराला कधी जयाने घातलाच नाही. गावात चांगलं काम चालू असत तर त्याच्यात तू विघ्न आणल्याशिवाय राहिलाच नाही. समजा साधं ग्राम स्वच्छता अभियान असत तर तू तुझ्या दुकानातला कचरा गपचित दुसऱ्याच्या दुकानात टाकल्याशिवाय तू कीर्तन करायची तारीख कशी कोणायची हे तुला कीर्तन कळालं. पण काय काय वा वा वा. ते सगळं तिथं होतं, सगळं तिथं. मेरी मत मानो यमराज को मनाएगा, तेरा कर्मदंड तुझे मार के बुलाएगा. काही करा, सगळा हिशोब तिकडं. आणि मग सगळ्याचा हिशोब झाला का मग यम सांगतो, चित्रगुप्ता तू खूप सुंदर माहिती दिली, हा नंदूर शिंगोट्याचा नाहीये, तू खूप हा नंदूर शिंगोट्याचा नंदूर शिंगोट्याचा नाहीये, हा MA14 पासिंगचा आहे. त्याला माझ्याकडे MA14 पासिंगचा आहे. त्याला 11 प्रकारची नरक द्या, 11,000 वर्ष त्याच्यातून यांना मुक्तता तोपर्यंत मिळला. दुसरा नंदूर शिंगोट्याचा होता. रोज गावात आला का रेणुका मातेच्या दर्शनाला जात होता. गावात सप्ताह असेल तर पहिली पंगत देत होता. गावात सप्ताह असेल तर काय लागेल ते खर्च करत होता. आईवडिलांची सेवा करत होता. पारमार्थिक जीवन जगत होता. आपल्याला किती दुःख झालं तरी दुसऱ्याला कसं सुख मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत होता. माझं नाव कुठल्या कीर्तनकाराने नाही घेतलं तरी चालेल, पण आपला सप्ताह चांगला झाला पाहिजे याच्यासाठी तो विचार करीत होता. काय रे असा असलेला नांदूर शिंगोट्याचा हा बाप सात्विक वारकरी आवाड त्याचा मृत्यू झाला. आणि मग तो यमाच्या दरबारात गेला. आणि मग चित्रकूट म्हटले काय सांगू, शुद्ध फुलात जन्माला आला, एवढी गावाची सेवा केली. गावाने किती जरी वाईट म्हटलं ना, शेवटी चांगलं काम करताना थोडंफार वाईट घडतं असं म्हणून ज्यांनी देवाच्या असलेल्या समाजाचे हात जोडले, वारकऱ्यांची सेवा केला, सत्याच्या पंक्तीत काय कमी पडेल ते देण्याचा प्रयत्न केला, सगळं चित्रगुप्तांनी सांगितलं. आणि 12 वाजून गेल्यानंतर यम त्याच्या सिंहासनावर उठला आणि नांदूर शिंगोट्याच्या त्या वारकऱ्याच्या पाया पडला. म्हटला, राव 100त एखादा असं मला भेटतं, तुझ्या चरणाला वंदन करतो. हे कधी कर्म चांगला असेल तर, वाईट असेल तुका म्हणे सत्य कर्म व्हावेस गातली भया नरका. शेवटच्या मुद्द्यात ऋण देवाला प्रत्येकाला, ऋणाशिवाय कुणाचं जीवन नाही. आज या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून वैकुंठवासी तुकाराम साहेबांच्या ऋणातून ऋणमुक्तता म्हणून केलेल्या कार्यक्रमाचं आयोजन. चला थोडं 20 मिनिटं सगळ्यांनी मोबाईल बाजूला ठेवा. ऐक पहिलवान, थोडं स्फोटक सांगतोय. रेणुका मातेच्या पवित्र अधिष्ठानाच्या ठिकाणी सांगतोय, नारदाच्या गादीवरून सांगतोय. नवनाथ बाबांकडे मला वाटते रामनवमीच्या दिवशी सप्ताह चालू होतो, बरोबर. मी 2 वेळा कार्यक्रम केलाय.
मग ते इकडे काल्याचं कीर्तन असायचं जात आता काय ते आपलं ते पेरलेचं गाव कुठलंही सोनम ते डॉक्टर साहेब आहेत त्यांच्याकडे काला असायचं तुमच्याकडे करून रामायणात बसून आज सगळं रामायणात ऐकताय ना सगळे मावश्या हो काही नांदूर शंभूच्या कार्यक्रम करायचं म्हटलं तर मला घरच्यासारखं करावं लागतं घरच्यासारखं कळलं ना थोडं स्फोटक पटवून देतो अभंगाकडे येतो कीर्तन सांगतो भाऊ घरच्यासारखं समजलं ना थोडं स्फोटक घ्या रघुकुलामध्ये राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न जन्माला आले ना रघुकुलामध्ये राम भरत शत्रुघ्न लग्न जन्माला आले पण आजच्या कीर्तनात आई रेणुका मातेच्या साक्षीने मी सांगतो जबाबदारीने बोलतो राम जर रघुकुलातले असलेले ज्येष्ठ सुपुत्र आहेत तर बंडूनाला हिंदू धर्म असं सांगतंय वडिलांचं किंवा आईचं जर निधन झालं तर त्यांचे सर्व कर्म करायची जबाबदारी छोट्या मुलाची मोठी ऐकता ना थोडं स्पष्ट पिंडदान आधी करून सगळे विधी पार पडायची जबाबदारी कोणाची मग राम जे राजा दशरथाचे सुपुत्र आहे तर कुठल्याही धर्मग्रंथामध्ये असं वर्णन नाहीये की राजा दशरथाच्या नावाचं बापाच्या नावाचं पिंडदान भगवान प्रभू रामचंद्रांनी केले सीतेने केले पण रामाने केलं याच कारण आहे राम राजा दशरथाचे नाहीचे विठाल आता काही शंका घेतील ती दूर करतो राम वनवासात होते चित्रकूट पर्वतावरती राजू शेठ चित्रकूट आणि अयोध्या किती अंतर आहे 135 ते 150 किलोमीटर 135 ते 150 किलोमीटर वरून अयोध्येमधून कुणी पण जाऊ शकत होतं प्रभू रामचंद्राला संदेश पोहोचू शकत होता प्रभू रामचंद्र येऊ शकत होते प्रभू रामचंद्र येऊन राजा दशरथाचे सर्व कर्म करून रघुकुल की रीत जान जाए पर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो 14 वर्ष राजा दशरथाची बॉडी अयोध्येत राहू शकत नव्हती आता गोव्याला ज्याही वाचनात किंवा कोणाचा असेल तर पहा गोव्याला एक चर्च त्या चर्चमध्ये एक फादर आहे त्या फादरची बॉडी 100 वर्षाची प्रत्येक ख्रिसमसला बाहेर काढली जाते त्यावेळी ते एवढं मोठं अध्यात्मातलं ज्ञान होतं मग का नाही याचं कारणच असं राजा दशरथ मुळात प्रभू रामचंद्राचे वडीलच नाहीत कागदोपत्री राम रघुकुलातले पुढं कागदोपत्री पण राम जन्माला येणे अगोदर राजा दशरथाने रामाला दत्तक दिले सांगायची कोणी हिंमत करीत नाही विठाल आणि हा इतिहास बंडोळ्याला तुमच्या तालुक्याला आहे बरं का ऐका पुढं पुढं ऐका एकदा स्वर्गामध्ये राजा दशरथ युद्धासाठी गेले आतापर्यंत राजा दशरथ स्वर्गात युद्धासाठी गेले आम्ही एवढंच ऐकलं काय राजा दशरथ स्वर्गामध्ये एकदा युद्धासाठी गेले राजा दशरथाबरोबर आणि कैकेयी सुद्धा होती युद्ध चालू असताना रथाचा आग तुटला आणि कैकेयीने हात घातला राजा दशरथ ते युद्ध जिंकला आणि ते जिंकल्यानंतर म्हटला काय कैकेयी मागायचं ते माग असं ऐकलं ना असंच ऐकलं ना नक्की आता थोडं बाजूला जातो साहेब शेतकरी मंडळी बाबा तुम्ही खटरा गाडी चालवली या आताच्या पिस्तुल्याला कायची खटरा गाडी माहिती यांचाच खटारा झालेला आहे तर विचार करा 2 मिनिटं विचार मी पटवून देतो बरोबर जागेवर 2000 फुटाच्या उंचावरून एखादी खटार गाडी एखादा रथ बैलगाडी जर ढकलून जर दिली तर मला वाटतंय पहिला त्याचा जुकाट तुटल काय जुकाट तुटल
धुऱ्या तुटतील, 2 धुऱ्यांच्या मध्ये असतंय ते डोमळ तुटल. काय म्हणतील वाटी डोमळ तुटल. त्या धुऱ्यांना फिट करण्यासाठी साखण असते, ती साखण तुटल. वेळ प्रसंगाला ढकली तुटल, वेळ प्रसंगाला साठबाई तुटल, वेळ प्रसंगाला साठ तुटल. साठामधली असली फळकट तुटतील. त्या साठ्याला पॅक करल्यानंतर माग त्या साठ्याच्या माग असली 9 इंचाची जागा असेल ते घोडकं तुटल. काय चाकाची धाव तुटल, पाठे तुटतील, हारी तुटल, तुंबा तुटल, पण आखरी मध्ये खोबळ्यामध्ये फिट केलेला हात तुटल का? ते काही पाहतच राहायचं म्हणून व्हॉट आखरी काय साखरी कळते. तर विचार करा. चला गंमत आहे पुन्हा त्याच्यातच. हरीशेट ऐकताय का? त्या चाकाचा तुंबा कुठे घालतो? आखरीच्या खोबळ्याच्या आपलं बरोबर ना मध्ये. बाहेर 4 बोटाची काय जाती जागा, त्याच्यात वरून काय टाकली होती? कानखी. बरोबर ना? कानखी. तर विचार करा. आणि आतल्या बाजूला आखरीच्या आणि तुंबेच्या मध्ये करंगळी इतकी जागा असते. कशाला? चाक फिरायला. आणि अजून काहीतरी टाकी देत ना. काय? वंगान. गावात शिकायला बिलिंदर राहतात. थोडी सापट भेटली तर वांगान सोडलं समजेल. नांदूरला कसे मला घरच्या सारखं कीर्तन. पण आता पुढचं ऐक. आग तुटून तुटून कुठं तुटल? चाकाच्या बाहेर, तुंब्याच्या बाहेर 4 बोटाची तुटल का? थोडा विचार करा. विचार. तसं नाही घडलेलं. ते हात तुटलेलाच नाही, फक्त आम्ही ऐकत राहिलो. ग्रंथ पहा, मग मी त्याचं उत्तर देईन. कधी आलोच भविष्यात तर पुन्हा मला आठवत नक्कीच. आता ज्याच्याबरोबर युद्ध केलं त्या राक्षसाचं नाव सांगतो. ते जो प्रसंग घडलाय राणी कैकेयी बरोबरचा, तो शंभासूर नावाचा राक्षस. शंभासूर हे लिहून ठेवा. 27 दिवस युद्ध चालू आहे स्वर्गात. आणि त्या शंभासुराला एक माहित होता, राजा दशरथाला वर आहे. तो वर असा आहे की जोपर्यंत राजा दशरथाच्या हातातलं शस्त्र खाली पडत नाही तोपर्यंत राजा दशरथाला कोणी मारू शकत नाही. हात वर महाभारतात करणार नाही. आणि म्हणून ते डोकं चालवण्यासाठी त्याने रथाची कानखीळ उडवली. काय? कधी कोणाची कशी उडवायची काय? आमची बऱ्याच वेळा उडवतात विठाला. आणि तिथं 20 दिवस किती? कैकेयीने तो बाहेरचा जो 4 इंच 5 इंचाचा हात असतो ना, तो 20 दिवस घट्ट पकडलाय. हात घातलेला नाहीये. त्याच्या मागे शास्त्र कमी विठाला. नावाच्या राक्षस, त्या नमोच्या नावाच्या राक्षसाबरोबर राजा दशरथ युद्धासाठी गेले. तिथं स्वर्गामध्ये युद्ध झालं, विजय प्राप्त केला. राजा दशरथ सन्मान झाला. आणि राजा दशरथ त्या दिवशी एकटेच रथातून खाली येत होते. रथ स्वर्गामधून खाली येत असताना अचानक रथ आदंतरित थांबला. आदंतरित थांबल्यानंतर ते घोडे खिंचावू लागले. खिंचत असताना राजा दशरथ इकडे तिकडे पाहू लागले. म्हणजे मी एवढ्या वेळा स्वर्गात गेलो, आतापर्यंत कधी असं घडलंय. हवेमध्ये माझा रथ थांबलाय. म्हणून इकडे तिकडे पाहत असताना सहज राजा दशरथाची नजर उजव्या हाताकडे गेली. उजव्या हाताला एक बलगंड शहराचा काळा कुट्टा असलेला एक व्यक्ती त्या ठिकाणी दिसला. आणि दिसल्यानंतर त्या ठिकाणी राजा दशरथ विचार करू लागला, मी स्वर्गातून आतापर्यंत किती वेळा खाली वरून खाली आलोय, असला माणूस कधी दिसला नाही. आज हा कोण आहे? असा हा हवेमध्ये आधांतरित कसं काय? आणि मग राजा दशरथ बाबा कोण आहे तू? अरे असा हवेमध्ये आधारपणे कसा काय? राजा दशरथाकडे न पाहता त्यांनी एकच सांगितलं, मी कोणी याच्यापेक्षा तुम्ही कोणी मी सांगता. तुम्ही सूर्यवंशातल्या आज नावाचे असलेले राजे सुपुत्र राजा आज नावाचे राजे, त्यांचे सुपुत्र राजा दशरथ, अयोध्येचे राजे, चक्रवर्ती सम्राट स्वर्गामध्ये गेले. नमोची नावाच्या राक्षसाला तुम्ही त्या ठिकाणी मारलं. आता विजय प्राप्त करून तुम्ही अयोध्येला चालले. राजा दशरथ म्हटलंय, याची माझी कधी भेट होत नाही, फेसबुकला नाही, इंस्टाग्रामला नाही, हाय नाही, मेसेज नाही, काही नाही, कधी गाठ भेट नाही, जय हरी नाही. यांनी माझी सगळी कुंडली सांगितली कशी काय, कशी काय सांगितली. मग राजा दशरथ म्हटलं, सगळं बरोबर, तू आहे कोण? मला तुला पाहायचंय. तो म्हटला, मला पाहण्याच्या भानगडीत पडू नका, कारण आतापर्यंत माझी नजर ज्यांच्यावर पडली त्यांचा कार्यक्रम झाला. आपल्यातली सुद्धा अशी एखाद्याची नजर जर गोठ्यातल्या गायवर पडली, जी 20 लिटर दूध देती, ती 3ऱ्या दिवशी 2 लिटर आल्याशिवाय
माय बांधून घेतलेली म्हणून लागतच नाही मला. राजा दशरथ म्हणणारे तू आहे कोण? मी चक्रवर्ती सम्राट, मला तुला पाहायचंय. अर्धा मिनिटं थोडा बाजूला जातो. समजा आपलं व्यवहारिक जीवन जगतो. व्यवहारिक जीवन जगत असताना आपल्या कुटुंबामध्ये काय जर अडथळे यायला लागल्या तर आपण एक सहज म्हणतो राव कुणाला तरी गेलं पाहिजे, काहीतरी पाहिलं पाहिजे. मग आपण ब्राह्मण देवता ज्योतिषाकडे जातो आणि म्हणतो राव 6-7 महिने झाले घरामध्ये असं सगळं उलटं पालटं झालंय. त्यांनी म्हणजे दाखवा तुमची पत्रिका वगैरे पाहिजे. ते म्हणजे काय नाही, साधी गोष्ट आहे. 6 महिने झाले तुम्हाला कशाची साडेसाती लागली? साडेसाती कायची लागली? महाराजांची का शनीची? शनी महाराजांची. शनी देवती साडेसाती. पहिले विचारतो कधी येतो तो मुक्तता होईल? पहिला प्रश्न. असं कधी घडलंय का बरं? एखादं बोलत जातो हो काका सांगा ना. माझ्या मागून कधी लागलं म्हणून का कोणी बावळाटच असेल ना. पण राजा दशरथाला ते असलेली व्यक्ती सांगते अरे तू मला पाहण्याचा आग्रह करू नको. आतापर्यंत माझी नजर ज्यांच्यावर पडली त्यांच्यात कल्याण झालंच नाही, वाटोळं झालेलं आहे. ते राजा दशरथ मी घाबरत नाही. तेवढ्या वेळामध्ये 12:12 त्या असलेल्या काळ्या कुट्ट व्यक्तीने मागचा पुढचा विचार न करता आपला चेहरा बदलला. राजा दशरथावर नजर पडली आणि जशी पडली तसा रथ कोलमडला. घोडे एका बाजूला, राजा दशरथ एका बाजूला, रथ एका बाजूला. आणि मग राजा दशरथ आकाशातून एकटाच खाली येत होता. हे सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये एक पक्षी विश्रांतीसाठी बसला होता. त्या पक्षाने पाहिलं ते ठिकाण सिन्नर पासून घोटी इगतपुरीला जाताना पांढुर्लीचा घाट ओलांडल्यानंतर खाली गावी काय टाकीज नाही, गोरवड. डायरेक्ट इकडे नाही जायचं, इथंही खाली म्हणलो आहे ना. तुमचा मतदारसंघ होता पहिला तू आहे ना. पण आता ऐका होय म्हणून मगाशी तुम्हाला फेटा बांधायच्या काही वेगळं समोर टाकतो. त्या वाड्यात जायचं ना, त्या वाड्यात उद्योग करता आला पाहिजे, नाही तर तारीख कट होती. ते घोरवड नावाचं तीर्थक्षेत्र आहे, तो पक्षी आहे, त्याचं नाव जटायू आहे. पुढचं आहे का मग सांगतो पुढं. आणि त्या जटाई नावाच्या पक्षाने पाहिलं आकाशातून कोणीतरी माणूस खाली येतोय. प्राण वाचला पाहिजे. कोणाचा विचार आहे? पक्षाचा विचार आहे. काय झालं पाहिजे? प्राण वाचलं पाहिजे, पक्षाचा विचार आहे. मग माणसं चांगली का पक्षी? हो प्राणी चांगलेच आहेत. म्हणून मराठी चित्रपट निवडून पुरी होऊन गेला माणसापरीस. मेंढरावरी वैशिष्ट्य आहे, कळपातलं एक मेंढरू जर मेंढरामधून निघालं तर बाकीची सगळी मेंढरं त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याच्या मागे जातात. पण गावागावात आता अशी काही मेंढर आहे त्या गावातला कळप कसा फोडायचा पाहिलं. प्राण वाचला पाहिजे, प्राण वाचला पाहिजे. आणि मग जटाईने आपले पंख दूर केले. वरून येणारी एखादी व्यक्ती वेगात ती जर एवढ्या वेगात पडली तर प्राण जाईल. म्हणून त्या जटाईने थोडंसं उड्डाण केलं आणि बरोबर राजा दशरथ त्या पंखावर पडतील अशा प्रकारची व्यवस्था केली. राजा दशरथ पंखावर पडले, वेग कमी झाला पण जमिनीवर पडले, बेशुद्ध आहे. आता असं पडणार नाही. पूर्वी सर्कस असायच्या, सर्कसमध्ये वरती उड्या मारायच्या. पण एखादा उडी मारणारा, एखादा तो काम करणारा जर तो सर्कशीतला कामगार पडू नये म्हणून खाली काय असायची? जाळी. जाळीमुळं त्याच्यावर तो पडला तर त्याच्या पडण्याचा आणि त्याचा वेग कमी व्हायचा. तसंच घडलं गेलं, वेग कमी झाला. राजा दशरथ बेशुद्ध पडली. जटाईने पंखाने हवा घातली, जटाईने पंखाने हवा घातली. राजा दशरथ शुद्धीवर आले, इकडे तिकडे पाहू लागले, मी इथे कसं काय, मी इथे कसं काय. आणि मग थोडंसं भानावर आले. तो आधांतरी काळा कुट्ट तो म्हटला होता मला तुमच्याकडे पाहिलं. त्यांनी पाहिलं तेव्हाच घडलं. राजा दशरथ म्हणू लागले, हा जोडतो मी, पाया पडतो, तुम्ही माझा प्राण वाचवला, काय मागायचं ते मागा, काय मागायचं ते मागा. त्याला जटाई म्हटला काय मागू मी? बालवयात आमच्या आईचं निधन झालं, बालवयात आमच्या आईचं निधन झालं. माझा भाऊ संपाती, आमचे वडील ज्यांचं नाव अरुण आहे, त्या अरुण जे आमचे वडील आहे ते सूर्यनारायणाच्या रथावरती सारथ्य करतायत. एकदा माझा भाऊ संपाती आणि मी आम्हा दोघांना वाटलं वडिलांच्या भेटीसाठी गेलो पाहिजे म्हणून संपाती आणि मी वरती सूर्यनारायणाच्या रथावरती सारथ्य करणारे जे अरुण होते, आमचे वडील होते, त्यांच्या भेटीसाठी गेलो. पुढे माझा भाऊ होता, मी मागे होतो. पण जसजसा असलेला माझा भाऊ संपाती त्या ठिकाणी रथाच्या जवळ झाला. सूर्यकिरणांच्या माध्यमातून त्याच्या पंखाला
त्रास होऊ लागला, पंख जोडू लागले आणि त्याने आकाशातून मला सांगितलं, जटायू मागे जा, सूर्यकिरणाने माझे असले पंख जोडाने तू तुझा प्राण वाचव. पुन्हा इथं शिकण्यासारखी, हे भाऊ, आपल्या भावाचा प्राण वाचला पाहिजे. हे या हिंदू धर्माला जर कोणी शिकवलं असेल तर संपाती आणि जटायूने शिकवलं. म्हणून मी बघायचं सांगितलं, कथा कीर्तन प्रवचन आहे म्हणून देण्यासाठी ऐकलं. माझ्या भावाची त्या दिवसापासून माझी ताटातोड झाली. माझ्या भावाची माझी ताटातोड झाली. वडिलांचा आणि आमची कधीच भेट नाही झाली. बस माझा भाऊ कुठे मला माहीत नाही. आता माझं वय वाढू लागलेलं आहे. माझं वय वाढू लागलंय आणि माझी एकच अपेक्षा आहे, माझी एकच अपेक्षा आहे. जीव जन्माला आहे ना, हा जाणार आहे, पण मन माझी एक अपेक्षा आहे, माझ्या मृत्यू समयाला माझ्याजवळचं कोणीतरी मला असावा. माझ्या मृत्यू समयाला माझ्याजवळचं कोणीतरी असावा. त्यांनी मृत्यू समयाला मला यातना वेद नव्हती, त्यांनी पाणी पाजावा. माझ्या मृत्यू झाल्यानंतर हिंदू धर्मशास्त्रामध्ये जसं प्रेताला मांडली देतात तशी मांडली द्यावा. हिंदू शास्त्रामध्ये जसे ऋण आहे त्यामध्ये पिंडदान आदी करून विधी, हे सगळे विधी त्या ठिकाणी माझे घडावा अशीच माझी इच्छा आहे. मग राजा दशरथ म्हटले, मी काय करू शकतो? चला तुम्ही माझ्याबरोबर अयोध्येला, मी सगळं करू शकतो. नाही म्हणे, माझा भाऊ भेटला पाहिजे एवढी एक इच्छा आहे माझी. मग त्यावेळेला राजा दशरथ म्हणतायत, काहीतरी मागणं माझ्याकडे. त्यावेळेला जटायू म्हणतो, काय देऊन द्याल म्हणे. राजा दशरथ म्हणजे रघुकुळाची परंपरा, जान जाये पण वचन न जाये, ही रघुकुळाची परंपरा आहे. आणि मग माग जटायू तुला काय मागायचं ते. त्यावेळेला राजा दशरथाकडे कटाक्ष नजरेने पाहिलं आणि सांगितलं, राजे द्याल तुम्ही? होय देतो, चल वचन देतो तुला. मग त्याला जटायूने एकच वाक्य मागितलंय, राजे काहीच देऊ नका, फक्त एकच अपेक्षा आहे, तुमच्या कुळात जन्माला येणारा जो मोठा मुलगा असेल तो कोणाला द्या. ऐकताय का? आता लई कीर्तन ऐकले असतील तुम्ही. तुमचा मोठा मुलगा जो असेल तो मला दत्तक द्या, मानस पुत्र द्या. राजा दशरथ म्हणजे 12 वाजून 20 मिनिटं होऊन गेले. पहिली केली तिला नाही, दुसरी केली तिसरी तिला नाही, तिसरी केली तिला गुजरातला जाऊन पोटावरून हात धुवून आलं तरी नाही. जटायू म्हटला, मी सांगतोय तुला, एक नाही दोन, दोन नाही तीन, तीन नाही चार, तुझ्या कपाळावरली ललाट रेषा सांगते. कोण म्हणतंय? प्राण्यामध्ये पक्षामध्ये सर्वात तेज कोण आहे ना? तेज नजर कोणाची? आपण बोलता बोलता हे काय गिराडाच्या नजरेचे. अशोक वाटिके सीता माता हे सांगितलंय कोणी? संपातीने. कोणी सांगितलंय? संपातीने सांगितलं. एवढी तेज नजर आहे. आणि मग ते म्हणते तुझ्या कपाळावरली ललाट रेषा सांगते का तुला एक नाही 4 मुलं होणारे. राजा दशरथ म्हणते, राव हे तर म्हणते 4 होणारे, सगळे प्रयत्न वय झालंय, मग आता यांनी तर माझा प्राण वाचवलाय, वचन तर दिलंय, मग वचन दिलंय ना. मग त्यावेळेस राजा दशरथ म्हणतात, ठीक आहे, काहीच हरकत नाही, जर मला झालीच तर मोठा मुलगा कोणाला? कोणाला? जटायूला. नक्की ना? मग बोला, राम कोणाचा? नक्की ना? पार्टी बदलायची? कोणाचा राम आहे? जटायूचा. म्हणून राम कागदोपत्री दत्तक दिलेलं, वतन दिलेलं पुन्हा मागता येत नाही. याच्यापेक्षा शास्त्र सांगतो, एखाद्याला गाईचं दान केलं, गाईचं, तर ती गाय तुमच्यापासून काही अंतर असेल तर तिचं तुम्हाला गोमूत्र किंवा तिचं असलेलं शेण सुद्धा तुम्हाला आणता येत नाही, कारण तुम्ही त्याला दान दिलेलं आहे. ज्याचं आहे त्याला दिलं तर ते पुन्हा मागता येत. द्यावाच लागतंय. म्हणून प्रभू रामचंद्राने दिलेलं, राजा दशरथाने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी रामाला महाराष्ट्रात यावं लागले. आणि रामाला राणी कैकेयीने सांगितलंय, रामा तू कागदोपत्री आमचा आहे पण आमचा नाहीये. जन्माला येण्या अगोदर तुला दत्तक दिलंय, ते तुला ऋण मुक्त व्हावा. आणि म्हणून एक वाक्य सांगतो, सगळ्यात मोठं जर असेल तर ते ऋण मुक्त
कामाला सगळ्यात मोठं प्राधान्य. अर्ध्या मिनिटात एक सांगतो. एका गावात एका मंदिराचं काम चालू होतं. कौटुंबिक परिस्थिती बरी होती. जीर्णोद्धार कमिटी वगैरे गेली. म्हणजे आपल्या मंदिराचं काम चालू. म्हणजे काय कितीचं बजेट आहे. म्हणजे एवढं माझे 5 लाख रुपये तुम्हाला देतो म्हणून केलं. 1 लाख रुपये रोख रक्कम दिली. कालांतराने 4 लाख रुपये देतो असं सांगितलं गेलं. कर्मधर्म संयोगाने त्या व्यक्तीचं 1-1.5 महिन्यामध्ये देहावसन झालं. मंदिराचं काम चालू होतं. शेवटच्या टप्प्यात अख्खं गाव हालवलं. दातृत्ववान व्यक्ती होता असं घडायला नको होतं. 5 लाख तर कबूल केले. ते लाख रुपये दिले. 1-1.5 महिना झाला. त्यांचे सगळे विधी पार पडले आणि मग यात्रा जीर्णोद्धार कमिटी म्हटली चला आता आपण त्यांच्या घराकडे जाऊया. सगळे गेले. घरामध्ये गेले. सांत्र वगैरे मुलाचं वगैरे केलं. त्यांच्या धर्मपत्नीचं केलं आणि येण्याचं कारण सांगितलं. मंदिराचं काम शेवटच्या टप्प्यात चालू आहे. पैशाची गरज आहे. 10 साल शेट होते तेव्हा शेटने 1 लाख रुपये दिले. अजून 4 लाख रुपयाची पावती बाकी देणे बाकी आहे. हे ते सगळा मुलगा ऐकत होता. मुलगा पुढे आला. म्हटलं काय माझ्या वडिलांनी 4 लाख 5 लाख द्यायचे कबूल केले होते ना. 1 लाख दिले ना. 4 राहिले ना. मग आता एक काम करा. जेव्हा ते होते ना तेव्हा त्यांनी 1 लाख रुपये दिले ना. आता त्याच्यातच समाधान माना. ज्या दिवशी माझा बाप गेला त्या दिवशी 4 लाख सुद्धा. ज्या दिवशी माझा बाप गेला त्या दिवशी 4 लाख गेले. असलं जी अवलादी त्याचं तिथून पुढं कल्याण होईल का वाटोळं होईल समजा. माझा मुद्दा लक्षात ठेवा. मला कोण चिडवायचं नाही. अशी जी अवलाद आहे त्याचं कल्याण होईल का वाटोळे. आणि जगाचा बाप एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम राम. त्याही रामाला वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कोणाला दिलंय. कोणाला. जटायूला काय दत्तक दिलंय. मानसपुत्र दिलंय. मग बापाच्या ऋणातून ऋणमुक्तता प्राप्त करण्यासाठी रामाला यावा लागावा. जटाईचा शोध घ्यावा लागावा. आणि सर्व तीर्थ टाकेजवरती भगवान प्रभू रामचंद्राची जटाईची भेट झाल्यानंतर एका पक्षाचे सगळे विधी कोणी पूर्ण करावा. मग रामाने फायद्याचं केलं का तोट्याचं केलं. कोणाला हिताचं केलं का हिताचं केलं. वडिलांच्या नावाला साजल केलं का असाजल केलं. बोला पटकनी. मग तुकोबराय म्हणतात असे जे वागतात ते कसे. आपुलिया हिता द्वासे
12:30 वाजले. माझी कीर्तनाची वेळ संपली. आता अभंगाच्या प्रत्येक शब्दाकडे जायची काहीच गरज नाही, कारण मी सगळे विषय त्याच्यात आणण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी या कुटुंबियाच्या माध्यमातून येण्याचं योगदान असतं. कुटुंबातले दादासाहेबांची 2 मुलं, त्यांच्या सुन्या आमच्या असलेल्या आईसाहेब असतात, त्यांच्या जावई, भाऊ, पुतणे वगैरे सगळे. तसं नांदूर शिवगोटे हे माझं प्रेमाचं गाव. मग इथं जर पाहिलं तर तरुण कार्यकर्त्यांपासून तर ज्येष्ठ सर्व माझा मित्र पडेल. मग त्याच्यामध्ये तिकडं पाहिलं तिकडून सुरुवात करतो. राजू शेटे, हरी शेटे, आमचे विनायक दादा, आमचे मास्तर बाबा आहे, त्यांचे सहकारी. इकडं भाऊ पाटलांपासून तर फार सगळे आमचे अनिल भाऊ सुद्धा, पुन्हा आमचे बंडूनाना तर खूप जुने सगळी मंडळी, स्वामी वगैरे ही सगळी मंडळी या ठिकाणी येण्याचं गेलं. सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. येत जा, परमार्थ ऐकत जा, फक्त काड्या कुड्या कुठे करू नका, नाही तर सगळा हिशोब होतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्याचबरोबर डॉक्टर आनंद साहेब हे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे. सगळ्यांचेच आभार मानतो. आता एक माझं शेवटचं आहे का, कुटुंबातली जेवढी सगळी मंडळी आहेत ना, त्यांनी पटकनी तिथं फोटो पुढे यायचं, तिथं फुलं असतील ती फुलं हातात घ्यायची, पटकन चला लवकर या ठिकाणी येण्याचा योग. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, याप्रमाणे असलेला बाबासाहेबांचा आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीमागं अखंडपणे रावाशी पंढरपूर परमात्मा रुक्मिणी माता आई रेणुका मातेच्या चरणावरती प्रार्थना करतो आणि त्या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर अशी गोंधळ करून टाकायची, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. चला, त्यांची मुलं सुना कोण असेल ते घरात. सर्वांचे आभार. कीर्तनामध्ये त्यांचे बैरागी महाराज पण अशी येडे झाले की त्यांना कळायला सुद्धा नाही प्रमाण कसं म्हणते. ते म्हणजे आपलं रामायण उलट दिसून टाकले. सगळे आमचे वगैरे आमचे कार्यकर्ते, सरपंच वगैरे सर्वांचे आभार मानतो. झालं का तुमचं? 2च मिनिटं आपण म्हणायचं. घ्या पटकन चला, फुलं घेऊन थांबा. ऐका मी काय सांगतोय, मी पुंडलिक आवडे जेव्हा म्हणत तेव्हा त्या ठिकाणी वंदणी टाकायचे. आम्ही जातो तुम्ही कृपा